हेनरिक इब्सेन नॉर्वेतील 19व्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्य दिग्दर्शक आणि कवी. त्यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊ. इब्सेन यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचे जनक मानले जाते. आपण ज्या शेन या शहरात आहोत, हे शहर म्हणजे हेनरिक इब्सेन यांचं जन्मस्थान आहे. तुम्हाला माहीत आहे का, हेनरिक इब्सेन यांच्या अनेक नाटकांचं मराठीमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. द वायकिंग्ज ऑफ हेल्गोलँड या नाटकाचे मराठी रूपांतर तक्षशिला हे श्रीधर विनायक वर्तक यांनी केले आहे. अ डॉल्स हाऊस इब्सेन यांचं हे नाटक, त्याचं मराठीमध्ये रूपांतर अनंत काणेकर यांनी घरकुल हे केलं आहे. तर याच नाटकाचे स्वैर रूपांतर घराबाहेर हे प्रल्हाद केशव आत्रे अर्थात आचार्य आत्रे यांनी केलं आहे. घोस्ट्स हे इब्सेन यांचं हॉरर नाटक, या नाटकाचे मराठी रूपांतर ह.वी. देसाई यांनी जळते शरीर हे केले आहे. हेनरिक इब्सेन यांचं ॲन एनिमी ऑफ द पीपल हे नाटक, या नाटकाचे मराठी रूपांतर परी तू जागा चुकलासी हे हनुमंत रामचंद्र महाजनी यांनी केले आहे. तसेच याच नाटकाचे रूपांतर कोंडी हे अशोक शहाणे यांनी केले आहे. हेनरिक इब्सेन यांच्या द वाईल्ड डक या पुस्तकाचा अनुवाद वसंत बागुल यांनी केला आहे. हेनरिक इब्सेन यांच्या मराठीत अनुवादित पुस्तकांची यादी खूपच मोठी आहे हे आपल्याला दिसेल. त्याचबरोबर मराठी साहित्यावर त्यांचा प्रभाव देखील दिसून येतो. इब्सेन यांचे चरित्र आणि त्यांच्या नाटकांची ओळख करून देणारी काही मराठी पुस्तके देखील उपलब्ध आहेत. कॉन्टेन्शन ऑफ इब्सेनिझम हे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे इंग्रजीतील हेनरिक इब्सेन यांच्यावरील पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अरुण नाईक यांनी इब्सेनवादाचा मर्मार्थ असा केला आहे. इब्सेन व्यक्ती व नाटक हे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी लिहिलेले मराठीतील पुस्तक. तसेच घराबाहेर आणि उद्याचा संसार या प्रल्हाद केशव आत्रे यांच्या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव दिसून येतो. भावी वरेरकर यांची जागती ज्योत, सत्तेचे गुलाम, कुलवधू ही मो. ग. रांगणेकर यांची नाटकं हेनरिक इब्सेन यांच्या नाटकांनी प्रभावित झालेली आहेत. 1930 नंतरची नाटके आणि मराठी रंगभूमी यांच्यावर इब्सेनचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. युरोपीय रंगभूमी आणि नाट्य साहित्यामध्ये हेनरिक इब्सेन यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.